पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती येत आहेत। ठाण्यामध्ये 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत। पंतप्रधान मोदींची आज ठाण्यात सभा आहे। यावेळी ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी अवजड वाहनांना शहापूर इथे थांबवण्यात आलंय। सकाळी 7 वाजल्यापासून वाहनं थांबवल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे। शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा आज सावंतवाडीत येते। या यात्रेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे उपस्थित असतील। मंत्री दीपक केसरकर यांच्या होमपिचवर जाहीर सभा होणार आहे। दापोली विधानसभा मतदारसंघ उमेदवारीवरून महायुतीत धुसफूस सुरू आहे। शिवसेनेनं दापोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपच्या जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे। मात्र शिवसेनेचा उमेदवार कोण असावा हा निर्णय वरिष्ठांचा असल्याचं आमदार योगेश कदम यांनी म्हटलं। दीपक केसरकरांनी आमदार मंत्री असून काहीच कामं केली नाहीत असा आरोप भाजपचे माजी आमदार राजन तेलींनी केला। दीपक केसरकरांच्या विरोधात काम करून त्यांना पराभूत करू असा इशारा राजन तेलींनी दिला। आगामी विधानसभा निवडणुकीच्या आमदार रोहित पवार यांची सोमेश क्षीरसागर यांनी भेट घेतली। यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी त्यांनी रोहित पवार यांच्याकडे केली। सामान्यांची कामं केल्यानं मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात पुन्हा महायुतीचं सरकार येणार असा दावा मंत्री तानाजी सावंत यांनी केलाय। तर कुणी किती आटापिटा केला तरी काही फायदा होणार नाही असं ते म्हणाले। पक्ष फोडून झाले म्हणून आता जाती फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर जगन कराडे यांनी केला। क्रिमिलेअरसारखी अट घालून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय असं ते म्हणाले। राज्यात एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई केली। दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदशी संबंधित असलेल्यांना ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईत आतापर्यंत 4 ताब्यात घेतलंय। छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकातून एका मौलानाला एनआयएनं ताब्यात घेतलं। हा मौलाना मदरशामध्ये शिकवण्याचं काम करत असल्याची माहिती समोर आली। सोमवारी तब्बल 56 निर्णयांचा धडाका लावणाऱ्या सरकारनं शुक्रवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत 35 निर्णय आणि तब्बल 171 शासन निर्णय घेतले। निर्णय काढताना समाजाच्या विविध घटकातील मतदार राज्याला खुश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। राज्य सरकारकडून आकारला जाणारा अकृषक कर पूर्णपणे माफ करण्याचा मोठा निर्णय सरकारनं घेतलाय। त्यामुळे लाखो रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय। मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक असणार आहे। तर धीम्या मार्गावर 10 ते 15 मिनिटांच्या उशिरानं लोकल धावतील। गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी 5व्या मार्गिकेवर शनिवारी रात्री 12 ते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत असा 9 तासांचा मेजर ब्लॉक घेतला जाणार आहे। गट ब आणि क मधील कर्मचारी भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल। येत्या आठवड्यात या संदर्भात जाहिरात काढण्याचं आश्वासन एमपीएससीच्या अध्यक्षांकडून देण्यात आलंय। पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता आज वितरित होणार आहे। पोहरादेवीतील पंतप्रधानांच्या कार्यक्रमात 3,900 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। तरुणांना रोजगारक्षम बनवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं पायलट प्रोजेक्ट पीएम इंटर्नशिप योजना सुरू केली। यासाठी 12 ऑक्टोबरपासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत। इंटर्नशिप 1 वर्षासाठीची असेल आणि निवडलेल्या तरुणांना दरमहा 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांची अंतिम यादी गुरुवारी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आली। यामध्ये 1 लाखांहून अधिक अर्जदार पात्र ठरलेत। मच्छीमार बांधवांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्र भूजलाशयातील मच्छीमार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली। भारताचा परकीय चलनाचा साठा पहिल्यांदाच $700 अब्ज पुढे गेलाय। आरबीआयच्या आकडेवारीनुसार 27 सप्टेंबर 2024 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा $704.885 अब्ज पातळीवरती पोहोचला।
बेलापूर आणि ऐरोलीसह ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर विभागाच्या मतदारसंघातील मतदान केंद्रातील पूर्वतयारीचा आढावा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी घेतला. यावेळी मतदान केंद्रावरती आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्याचे निर्देश जोशींनी दिले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद्यांच्या खरेदीत वाढ झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून भजन मंडळांना वाद्य दिली जात आहेत, त्यामुळे मिरजेतील वाद्यांच्या बाजारात उलाढाल वाढली आहे. राज्यात सर्वत्र नवरात्रीचा उत्साह आहे. मुंबईकर दांडिया रसिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा प्रशासनानं नवरात्रीच्या शेवटच्या 3 दिवसांसाठी मुंबईत रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी दिली आहे. गोंदियाच्या गोरेगाव चौकातील सराफा दुकानात चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली. लोकेश श्रीवास असं आरोपीचं नाव आहे. चोरट्याकडून 1.5 लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय. कल्याणमधून 2 चिमुकल्यांचं अपहरण करून गुजरातच्या दिशेने जात असलेल्या 4 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली. आरोपींमध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर अज्ञातानं हल्ला केला. हल्ल्यामध्ये तालुकाध्यक्ष कुर्मी यांचा मृत्यू झाला. जळगावच्या पारोळ्यात लहान मुलांच्या भांडणावरून 2 गटात दगडफेक झाली. यात महिला फौजदारासह 4 जण जखमी झाले असून दगडफेकी प्रकरणी 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अहमदनगरच्या नांदेडमधील नितेश मैलारे या तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह सापडला. रस्त्याच्या कडेला पडलेल्या तरुणाच्या डोक्यावर आणि मानेवरती वार केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आणि आरोपींचा शोध सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा ते दिग्रस मार्गावरती 2 दुचाकीस्वारांचा अपघात झाला. या अपघातात 2 पोलीस गंभीर जखमी झाले तर 2 जण किरकोळ जखमी झाले. पाचोरा तालुक्यात दांडिया खेळत असताना चक्कर आल्यानं एक तरुण कोसळला. त्याला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे शहरात खळबळ माजली. सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं 19 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत विशेष धडक मोहीम राबवण्यात आली. त्यात तब्बल 98 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जळगावच्या पाचोरा तालुक्यात गॅस सिलेंडरनं भरलेल्या ट्रकसोबतच 3 वाहनांचा अपघात झाला. यात 2 जण गंभीर जखमी झाले. अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस ठाण्यावरती जमावानं दगडफेक केल्यानं प्रचंड तणाव निर्माण झाला. या प्रकरणी एकूण 1200 लोकांवरती गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी 26 लोकांची ओळख पटली आहे. शिर्डीमध्ये नवरात्रोत्सवानिमित्तानं अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या उपस्थितीत नारीशक्ती सन्मान सोहळा पार पडला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 10 महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. सिंधुदुर्गाच्या पारपोलीमध्ये 2ऱ्या फुलपाखरू महोत्सवाचं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सिंधुरत्न योजनेअंतर्गत आणि वन विभागाच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरू करण्यात आलाय. जागतिक हृदय दिनानिमित्तानं सांगलीच्या मिरजमध्ये सायकल रॅली काढण्यात आली. पर्यावरणासोबतच व्यायामाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशानं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. चिंबळीच्या पद्मावती मंदिरात 9 रंगांच्या देशी विदेशी रंगीबेरंगी फुलांनी देवीचं मंदिर सजवण्यात आलंय. पद्मावती मातेचं लोभसवाणं स्वरूप पाहून भाविकांनी समाधान व्यक्त केलं. धुळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची उधळण करण्यात आली. बीडच्या माजल गावात 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरू आहे. भिवंडीमध्ये एका गोदामाला भीषण आग लागली. वालशिंद हद्दीत लागलेल्या आगीमध्ये गोदाम जळून खाक झालं. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील विद्यार्थ्यांनी स्वच्छता अभियान राबवलं. यावेळी पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छता हीच सेवा असं महत्त्व त्यांनी पटवून दिलं. गुहागर तालुक्यातील मौजे मासू या गावामध्ये ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. मात्र उपोषणामुळे ग्रामपंचायतीनं पाणी बंद केलं. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठ्याचं काम न करणाऱ्या 23 मक्तेदारांवरती 6 महिन्यांची बंदी घालण्यात आली. कामात दिरंगाई केल्यामुळे जळगाव जिल्हा परिषदेकडून ही कारवाई करण्यात आली.
भुसावळमध्ये शरद पवार गटाकडून आक्रोश आंदोलन करण्यात आलं। यावेळी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलनकर्त्यांनी सरकारला खडेबोल सुनावले। नांदेड विभागात ऊस लागवड 15% घटली असून यावर्षी 82,48,000 मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित आहे। नवीन गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल अशी शक्यता आहे।